पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। समाजवादी पक्षाला खिंडार माजी जिल्हाध्यक्षांसह 50 प्रमुख पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी अजित पवार पक्षात जाहीर प्रवेश। धुळे महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले असतानाच आज 80 फुटी रोड परिसरातून शहराची राजकीय समीकरण बदलणारी एक अत्यंत महत्त्वाची घडामोड समोर आली आहे। समाजवादी पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष अखिल अन्सारी यांनी आपल्या 50 प्रमुख पदाधिकाऱ्यांसह आणि असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात जाहीर प्रवेश केलाय। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धुळ्याचे माजी आमदार फारुख शाह यांच्या विकासनिष्ठ नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत हा निर्णय घेण्यात आल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आलं आहे। या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाची संघटनात्मक ताकद वाढली असून पक्षाचे ज्येष्ठ नेते श्यामकांत सनेर यांनी हे केवळ सुरुवातीचं पाऊल असल्याचं म्हटलं आहे। येत्या 8 दिवसात शहराच्या प्रत्येक प्रभागात अशाच प्रकारे मोठ्या संख्येनं इनकमिंग सुरू होणार असल्याचे संकेत त्यांनी दिले। जो सोबत येईल त्याला घेऊन आणि जो येणार नाही त्याच्याशिवाय या ठाम भूमिकेतून अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आगामी निवडणुकीत धुळेकर जनतेला विकासाचा एक सक्षम, समर्थ आणि सर्वसमावेशक पर्याय देण्यासाठी पूर्ण ताकदीनं सज्ज झाल्याचं आजच्या या भव्य सोहळ्यातून अधोरेखित करण्यात आलंय। मुख्य संपादक जतीन बोरसे। आज धुळे शहरामध्ये समाजवादी पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष अखिल भाई आणि त्यांच्या समवेत जवळपास 50 प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी माजी आमदार आदरणीय फारुखभाई शेख, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आदरणीय अजितदादा पवार, आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षप्रवेश केलेला आहे। धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दररोज या परिसरामध्ये पक्षप्रवेश होत आहे आणि मी तुम्हाला अतिशय प्रभावीपणे सांगेन की येत्या 8 दिवसामध्ये धुळे शहराच्या प्रत्येक प्रभागामध्ये अनेक पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश होणार आहे आणि म्हणून धुळे शहराच्या निवडणुकीमध्ये फार ताकदीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून धुळे शहरामध्ये निवडणुकीला सामोरे जाणार आहे। जो बरोबर येईल त्याच्यासोबत, जो येणार नाही त्याला सोडून राष्ट्रवादी पक्ष या धुळे शहरामध्ये एक सक्षम असा पर्याय निवडणुकीच्या माध्यमातून जनतेला देईल। कारण या नगरपालिकेवर ज्यांनी काम केलेलं, ज्यांचा झेंडा आहे, त्यांनी गेल्या निवडणुकीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर आश्वासनांची धुळफेक केली आणि सामान्य माणूस त्या कुठल्याही समस्या सुटल्या नाहीत। आणि सगळ्यात महत्त्वाची समस्या म्हणजे दररोज पाणी देण्याची जी भूमिका या शहरामध्ये स्वीकारली होती, भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व सपशेल अपयशी ठरलेलं आहे आणि म्हणून जनतेच्या मनामध्ये फार मोठा राग त्यांच्या संदर्भामध्ये आहे। त्याचप्रमाणे आता अनिल भाऊ मुंदडांनी जी भूमिका घेतली। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।